तिचं अस्तित्व भाग 2. 1 महिना संपून आता कॉलेज सुरू होणार होते आणि कामिनी खूप खुश होती, कारण तिच्या जगात तिची काळजी घेणारं होतं, जो फक्त आणि फक्त तिचा होता. पण जसं प्रेम हे फक्त 2 लोकांपर्यंत मर्यादित नसून त्यामध्ये अनेक लोकांच्या वेगवेगळ्या भूमिका असतात, तशीच काही लोक कामिनीच्या आयुष्यात पण होती. आता ती लोक म्हणजे तिच्या सगळ्यात जवळचे, तिचे आईवडील आणि तिचे 2 मित्र श्वेता आणि संतोष. ही दोघं कामिनीच्या आयुष्यात खूप जवळचे होते. त्यांना तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट माहिती होती. दोघांनी मिळून कामिनीला वेळोवेळी खूप मदत केली होती. आता या चौघांचं असे वेगळे वेगळे इंट्रोडक्शन का? तर त्याला कारण हे 4ही जणांचे खूप महत्त्वाचे स्थान आहे या प्रेमात. कामिनी म्हणाली, आई मी येते ग, ऑलरेडी खूप उशीर झालाय. गौरव तू येतोय की मी जाऊ? जाऊ दे, मीच जाते, तू ये, तुझं आवरलं की. कामिनी एकटीच बडबड करत चालली होती. आता राज खूप रागवेल, 1 महिन्याने भेटणार त्यात पण उशीर केला. धावतच ती स्टेशनवर पोचते. तिला लांबूनच राज दिसतो. किती निरागस दिसतो हा मला शोधताना. राज म्हणतो मनातल्या मनात, कुठे आहे ही कामिनी? अजून आलेली नाही. पूर्ण 1 महिना मी तिला बघू सुद्धा शकलो नाही. कसा राहिलो 1 महिना माझं मलाच माहिती. कधी येणार ही? ट्रेनला यायला फक्त 5 मिनिटं राहिलेत. हिचा अजून पत्ता नाही. कसं होणार माझं देवा? देवाला प्रार्थना करत होता की लेट होऊन दे ट्रेन. तेवढ्यात त्याला धापा टाकत आलेली श्वेता दिसते. श्वेता म्हणाली, काय ग हे? किती वेळ? बिचारा राज कधीपासून वाट पाहत आहे तुझी. जा अगोदर त्याच्याशी बोल. कामिनी म्हणाली, सॉरी अगं, पण तुला तर माहिती आहे ना आईचं, निघायच्या वेळी तिला सगळं आठवतं. थांब मी आलेच राजला भेटून. सॉरी राज, खूप वेळ वाट पाहावी लागली ना तुला. प्लीज रागवू नकोस ना. राज काहीच बोलत नाही. मनातल्या मनात, अरे यार किती गोड दिसते ही सॉरी बोलताना. हिच्यावर मी रागव तरी कसं? घामाने ओल्या झालेल्या चेहऱ्यावर त्याचं लक्ष हलतच नव्हते. तिला स्वतःचा रुमाल देत, घाम पुस अगोदर, हे घे. तेवढ्यात ट्रेनचा हॉर्न येतो. दोघांचंही लक्ष ट्रेनकडे जाते. राज म्हणतो, तू जा कामिनी, ट्रेन आली, नीट जा. आणि हे तुझ्यासाठी तुझी आवडती कॅडबरी आणली होती, ही घे आणि पोचल्यावर फोन कर. चल मी जातो, मला पण उशीर होतोय ऑफिसला जायला, बाय. कामिनीला खूप वाईट वाटलं की आपल्यामुळे राजचा मूड खराब झाला. ती तशीच ट्रेनमध्ये चढते आणि पाहते तर राज निघून गेलेला असतो. श्वेता म्हणाली, काय ग गप्पच झालीस अचानक? काय झालं तुला? कामिनी म्हणाली, काही नाही ग, आज 1 महिन्याने भेटणार होती मी राजला, पण बघ ना मला आजच उशीर झाला. त्याचा पण मूड खराब झाला. बिचारा कधीपासून वाट बघत होता काय माहिती. त्या दोघी त्याच्या कॉलेजच्या स्टेशनला पोचतात. उतरल्यावर तिला तिचा दुसरा मित्र संतोष भेटतो. संतोष म्हणतो, काय मॅडम, काय म्हणताय भाऊजी? श्वेता म्हणाली, भाऊजी रागवलेत कामिनीवर. संतोष म्हणतो, काय ग, काय केलंस तू असं? तुम्ही मुलींना अशाच, तुम्हाला काहीच कळत नाही. बस आता तशीच. तो काय फोन करत नाही तुला आता. हे ऐकून कामिनी अजून रडवेली झाली. तिचा चेहरा बघून संतोष म्हणाला, अगं मी मस्करी करतोय, तू पण काय सिरियस होतेस लगेच? करेल तो फोन, नको काळजी करू. श्वेता म्हणाली, तू एक काम कर, तूच कर ना फोन. कामिनी राजला कॉल करते. रिंग वाजत असते पण राज फोन उचलत नाही. आता कामिनीची खात्री होते की राज खरंच खूप रागवलाय. अर्ध्या तासाने कामिनीला राजचा फोन येतो. हॅलो कामिनी. कामिनी म्हणाली, तू रागवलायस का माझ्यावर? राज म्हणतो, अगं हॅलो तरी बोल. आणि मी का रागव तुझ्यावर? रागवायला असं काय झालं का? कामिनी म्हणाली, मग तू स्टेशनवर नीट बोलला का नाहीस माझ्याशी आणि फोन पण उचलला नाहीस? राज म्हणतो, अगं वेडाबाई, तुला ऑलरेडी उशीर झालेला होता. मी तेव्हा बोलत बसलो असतो तर तुझी ट्रेन गेली असती ना. मला माहिती आहे आपण खूप दिवसांनी भेटणार होतो, पण आपण भेटू नंतर. नको इतके टेन्शन घेऊस, मला सांग. कामिनी म्हणाली, राज म्हणतो, काय ग, काय झालं? कामिनी म्हणाली, आय लव्ह यू सो मच. किती चांगला आहेस तू राज. मी इतक्या उशिरा आली तरी तू समजून घेतलं मला. राज म्हणतो, काय मग राणी, काय विचार आहे? कामिनी म्हणाली, काय बोललास राणी? हे काय नवीन आता? राज म्हणतो, हो, आजपासून तू माझी राणी. आज से जो आपका हुकुम राणी सरकार. कामिनी म्हणाली, आज तुला काम नाही का? आज राज म्हणतो, कामिनी एक सांगू, मला भेटायचं ग तुला. तुझी खूप आठवण येते. कधी भेटशील सांग ना. कामिनी म्हणाली, मलाही खूप आठवण येते तुझी राज.
काय करू पण? तुला माहिती आहे ना गौरव सोबतच असतो. मग कसं भेटणार? राज म्हणतो, ते काही मला माहीत नाही. मला तू भेट म्हणजे भेट. कामिनी म्हणाली, ठीक आहे बाबा, मी करते काहीतरी. तू 4 वाजता स्टेशनवर ये, भेट. आता तरी खुश आहेस ना? राज म्हणतो, ठीक आहे, लगेच येतो. घाईत फोन कट करत मनातल्या मनात, याने पाहिलं तर नाही ना मला फोनवर बोलताना? गौरव म्हणतो, काय ग, काय झालं? कामिनी म्हणाली, गौरव, खूप पोटात दुखायला लागलं रे. मी लवकर जाते आज घरी. गौरव म्हणतो, मी पण येतो ना मग. संतोष म्हणतो, अरे तू कुठे निघालाय? सरांनी तुला थांबायला लावलं. काहीतरी महत्त्वाचं काम आहे. जाऊ नको, नाहीतर ओरडतील. गौरव म्हणतो, ठीक आहे, मी येतो बघून. कामिनी म्हणाली, थँक्स संतोष, तू वाचवलंस आज. नाहीतर आज राज खूप चिडला असता. बरं, मी निघते मग. पण तुला त्यांनी विचारलं तर थोडं लेट गेली म्हणून सांग हां. म्हणजे लेट पोचली तरी काही प्रॉब्लेम नाही होणार. संतोष श्वेता म्हणाले, आता काय बाबा, आपली गरज नाही कोणाला. दोस्त हुए पराये, दुश्मन हुआ जमाना. कामिनी म्हणाली, झालं तुमचं, मी जाऊ, बाय. ऑटो स्टँडजवळ सीट यार, एक पण ऑटो नाही आहे. आता कसं पोहोचणार मी? काका चला ना जरा स्टेशनला. जास्त पैसे देऊन ती पोचते कशी तरी. स्टेशनवर राज एका बेंचवर तिची वाट बघत बसलेला असतो. त्याच्या खांद्यावर हात ठेवत कामिनी म्हणाली, राज. घरून निघून थोडे पुढे गेल्यावर तिला समोर राहुल दिसला. त्याला तिथे पाहून कामिनीला इतका आनंद झाला की तिने नाही राहून त्याला धावत जाऊन मिठी मारली. थोडा वेळ तिला आजूबाजूच्या लोकांचे भानच नाही राहिले. राज म्हणतो, अगं कामिनी, लोक बघताय. म्हणजे बघ हा, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मला तू आयुष्यभर अशीच माझ्या मिठीत हवी आहे. पण नंतर तू मलाच ओरडशील की तुला कळत नाहीये राज, तू असं का करतोस, तू तसं का करतोस. कामिनी म्हणाली, गप्प बस हा राज. राज म्हणतो, बरं ठीक आहे, पण आता निघायचे का? कारण तुझी ट्रेन मिस होईल, मग कॉलेजला उशीर, परत मग या सगळ्याचा राग नंतर तू माझ्यावरच काढणार. त्यामुळे आपण वेळेत पोचलेलं बरं, नाही का? कामिनी म्हणाली, सॉरी राज, मी त्या दिवशी असं नव्हतं वागायला पाहिजे. राज म्हणतो, सॉरी नको बोलूस राणी. अगं तू रागाव माझ्यावर, तो अधिकार आहे तुझा. पण राणी, त्या दिवशी तू काही न ऐकता निघून गेलीस ना, याचा आपल्या दोघांना त्रास झाला. म्हणून माझे फक्त एवढंच म्हणणे आहे की तू एकदा माझं ऐकून घेत जा, म्हणजे नंतर तुला मनस्ताप नाही होणार. तिला स्टेशनला सोडून राज पुढे ऑफिसला गेला. त्यानंतर ते दोघे वरचे वर नेहमी भेटत राहिले. पण जागा नेहमीच एकच, तिचं कॉलेज. जिथे होतं ते रेल्वे स्टेशन. राज तिची खूप काळजी घेत होता. तिला वेळोवेळी अभ्यास करायला सांगत होता, कारण त्याला त्याच्या घरच्या परिस्थितीमुळे शिकायला जमले नव्हते. त्यामुळे त्याला शिक्षणाच्या महत्त्वाची जाणीव होती. आता कामिनीच्या सेमिस्टरच्या परीक्षा सुरू होत्या. दिवसे, महिने, वर्ष असेच निघून चालले होते. राज आणि कामिनी हे 2 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. दिवसभर कामांमध्ये असणारा राज दररोज सकाळी 9 वाजता तिला फोन करायचा. बोलताना त्याचं सुरुवातीचं एकच वाक्य कायमचं ठरलेलं असायचं, ते म्हणजे आय लव्ह यू. हे वाक्य बोलल्याशिवाय त्यांच्या बोलण्याची सुरुवात व्हायची नाही. एक दिवसही तिचा असा गेलेला नसायचा की तिचं त्याच्याशी फोनवर बोलणं व्हायचं नाही. पण प्रेमाचे हे सोनेरी दिवस जसे आयुष्यात आनंद घेऊन येतात, तसेच विरही घेऊन येतात. याला कामिनी आणि राजही अपवाद कसे असतील? कारण जो हा वरचा करता करविता देव आहे, त्याला 2 लोकांचं प्रेम बघवणार तरी कसे ना? मग काहीतरी व्हायलाच पाहिजे. आता हा राज होता कामिनीच्या आत्याचा मुलगा. त्यामुळे ऑब्व्हियसली तो तिच्यापेक्षा मोठा होता. त्यामुळे आत्याला त्याच्या लग्नाची घाई झाली होती. बिचारा राज 2 लेडीजमध्ये फसला होता. एकीकडे त्याचं प्रेम होते आणि दुसरीकडे त्याची आई. दोघींचेही आयुष्य त्याच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान होते. दोघींनाही न दुखावता त्याला हे सगळे खूप सावधपणे हाताळणे गरजेचे होते. कारण थोडा जरी गैरसमज झाला असता तर यामध्ये खूप नाती दुखावली असती. त्याला तसे होऊ द्यायचे नव्हते. त्याने ह्या टॉपिकला खूप टाळण्याचा प्रयत्न केला, पण काही गोष्टी नाही थांबवता येत. आता त्याला कामिनीला भेटून यावर बोलायलाच लागणार होतं. त्याने कामिनीला भेटायला बोलवले आणि तो तिला कॉलेजपासून थोड्याच अंतरावर असलेल्या एका शांत ठिकाणी घेऊन गेला. राज म्हणतो, कामिनी, मला तू खूप आवडतेस. अगदी तुला ज्या दिवशी पहिल्यांदा पाहिलं त्या दिवसापासून आवडतेस. आणि आता तर तुझ्याशिवाय जगण्याचा मी विचारही करू शकत नाही. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. कामिनी म्हणाली, हे सगळं मला माहीत आहे राज, आणि माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तर तुझ्याशिवाय मरून जाईन. तुला एक विचारू राज, तू मला कधी सोडून तर जाणार नाहीस ना? राज म्हणतो,
मरण्याची गोष्ट नको करूस हा कामिनी. पण तू असं का विचारतेस? तुझा माझ्यावर विश्वास नाही का? कामिनी म्हणाली, विश्वास आहे राज, तोही स्वतःपेक्षा जास्त. म्हणून आज आपण सोबत आहोत. राज म्हणतो, मग झाले तर तू काही टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना. तू का काळजी करतेस? कामिनी म्हणा, मला तुला काही सांगायचं. अगं भावना मामी आल्या होत्या. त्यांनी माझ्यासाठी कुठेतरी मुलगी बघितली लग्नासाठी. आता आपण घरी सांगितले पाहिजे. तसा घरी थोडा डाऊट आहे की माझं बाहेर काहीतरी आहे, पण तरी त्यांना सांगायला हवं. कामिनी म्हणाली, राज मला खूप भीती वाटते रे. आपल्या घरचे तयार नाही झाले तर काय करणार आपण? आणि मला असं वाटतं की ते तयार होणार नाहीत. राज म्हणतो, तुला का असं वाटतंय? काही झालंय का कामिनी? बोल ना. कोणी काही बोललं का तुला? कामिनी काहीच बोलत नसते, कारण तिच्या घरी ऑलरेडी माहिती झालेलं असतं. गौरवने घरी सांगितलेलं असतं, त्यामुळे तिला खूप ओरडा भेटलेला असतो. तिने तिच्या आईचा खूप मार खाल्लेला असतो. पण तिने हे सगळे कधीच राजला सांगितलं नाही, कारण तिला या सगळ्याचा त्रास राजला होऊ द्यायचा नव्हता. खूप वेळ कामिनीला विचार करताना पाहून राज शेवटी म्हणतो, काय झालं कामिनी, तू इतकी शांत का झाली आहेस? ही शांतता माझा जीव घेईल. बोल ना काहीतरी. कामिनी म्हणाली, राज माझ्या घरी माहिती आहे आपल्याबद्दल. हे ऐकून राज उडालाच. एवढा कामिनी रडायला लागलीच होती. राज म्हणतो, अगं हे सगळं कधी झालं? तू मला का सांगितलं नाही? कामिनी म्हणाली, 4-5 महिने झाले गौरवने सांगितलं सगळं. मला कळतच नाही राज, हे सर्व एवढं कधी वाढलं? आता आपण काय करणार राज? राज म्हणतो, एवढे महिने झाले आणि तू मला आता सांगतेस हे? तुला ही सगळी मस्करी वाटते का? अगं आता कसं सांभाळणार हे सगळं आपण? थोडा वेळ कोणीच काही बोलत नाही. कामिनी म्हणाली, मला फक्त एवढंच माहिती आहे राज, की मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. मी जर तुझी नाही झाली तर दुसऱ्या कोणाचीच नाही होणार. मी जीव देईन त्यापेक्षा, म्हणजे कोणालाच त्रास नको माझा. तुला या सगळ्याचा त्रास नको म्हणून मी सांगितलं नाही तुला. तू पण मलाच बोल. राज म्हणतो, असं काही करणार नाहीये तू. तू जीव दिला तर माझे काय होणार? आपण काहीतरी मार्ग काढू यातून. तू शांत हो प्लीज. कामिनी म्हणाली, सॉरी राज, मी नेहमी तुझा त्रास कमी करायला जाते आणि त्याचा तुला त्रासच होतो नेहमी. कधी कधी मला वाटतं मी तुझ्यासाठी योग्यच नाही. राज म्हणतो, आता मी खरंच रागवेन हा कामिनी. तू असं का म्हणतेस? तू तर माझी शक्ती आहेस. तूच जर अशी कुमकवत झालीस तर मला कोण आधार देईल? कामिनी म्हणाली, पण आता आपण काय करायचं? राज म्हणतो, असा धीर सोडू नकोस. मला थोडा वेळ दे, मी विचार करतो यावर. पण तू मला प्रॉमिस कर, तू तुझी काळजी घेशील. कामिनी म्हणाली, राज म्हणतो, हे अगं हस तरी थोडं. असा चेहरा करू नकोस, तू उदास चांगली नाही दिसत. कामिनी म्हणाली, आता निघायला हवं, परत उशीर झाला तर मम्मी ओरडेल. राज म्हणतो, ठीक आहे चल, पण तू तुझी काळजी घेशील हे प्रॉमिस केलंय मला, लक्षात आहे ना? कामिनी म्हणाली, हो. आय लव्ह यू राज. राज म्हणतो, आय लव्ह यू टू माय बेबी. त्या दिवसानंतर ते दोघे जवळपास 3 महिने भेटलेच नाही. आता त्याची कारणे बरीच आहेत. जसं तिला कॉलेजला सुट्टी लागली होती, तिच्या आई वडिलांचं तिच्यावर खूप लक्ष होतं. तिला ते सहजासहजी बाहेर जाऊ देत नव्हते. आणि समजा जरा बाहेर ती गेलीच तर तिच्याबरोबर नेहमी आई असायची. तिचा अख्खा दिवस राजची आठवण काढण्यात जायचा. तिला काय करू काय नाही करायचे काहीही कळत नव्हते. असेच एक दिवस तिच्या पुस्तकाचे कपाट आवरताना तिला तिच्या प्रोजेक्टची फाईल सापडली आणि तिला काहीतरी क्लिक झाले. आता तिला माहीत होते काय करायचं, पण कसं करायचं हे कळत नव्हते. आणि इकडे कामिनीला आता राजशिवाय अगदीच करमेनासं झालं होतं. ती त्याला भेटायला कारण शोधत होती आणि तिला त्याला भेटायचं कसे हे सुचले. पण तिचा प्लॅन व्यवस्थित व्हायला तिला संतोष आणि श्वेताची खूप मदत लागणार होती. कारण हा प्लॅन जर नीट पार पाडला असता तर राज आणि कामिनीला एकमेकांसोबत 2-3 दिवस भेटणार होते. कसं असतं ना, एकदा प्रेमात पडलो की चांगले वाईट काहीच कळत नाही. मन आपसुकच त्या व्यक्तीला भेटण्यासाठी कारण देत राहतो. प्रसंगी खोटंही बोलत राहतो. त्याला त्या व्यक्तीशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. मग आपण कोणाला फसवतोय याची जाणीवही होत नाही. एकंदरीत काय तर प्रेम सगळं जग विसरायला भाग पाडतं. असो, विषयानंतर नको नाही का? त्या दिवशी प्रोजेक्ट सबमिटच्या बहाणा करून कामिनी कॉलेजला गेली. तिथेच तिने संतोष आणि श्वेतालाही बोलावले होते. ते दोघे मदत करणार की नाही ही शंकाच होती. पण आता करो या मरो सिच्युएशन असल्याने तिने प्रयत्न करायचे ठरवले. कॅन्टीनमध्ये बसल्या बसल्या काय काय करायचं हा प्लॅन मनात ती ठरवत होती.
तेवढ्यात संतोष आणि श्वेता तिथे आले. श्वेता म्हणाली, हॅलो मॅडम, कसला विचार करतेस? संतोष म्हणतो, तू ठीक आहेस ना कामिनी? कामिनी म्हणाली, कशी दिसतेस तुम्हाला? श्वेता म्हणाली, अगं काय हालत करून घेतली स्वतःची, स्वतःला बघ जरा आरशात. खरंच एवढ्या दिवसात कामिनीची अवस्था खूप वाईट झालेली. डोळ्याखाली खाली काळी वर्तुळ, केस पिसकलेले, उद्ध्वस्त झाल्यासारखी होती. कामिनी म्हणाली, राज कसा आहे? तुम्ही भेटला का त्याला? जेवतो ना व्यवस्थित? बोला ना, कसा आहे तो? संतोष म्हणतो, त्याची पण अवस्था तुझ्यापेक्षा वेगळी नाही. तो खूप मिस करतोय का तुला? आजच भेटला मला. म्हणत होता की 3 महिने कामिनीला भेटलो नाही. कशी असेल ती? मला बघायचं रे तिला. हे ऐकताच कामिनीचे डोळे भरून आले. कामिनी म्हणाली, तुमच्या दोघांची मला मदत हवी आहे. कराल मला मदत? संतोष म्हणतो, अगं तू बोल फक्त. तुमच्या दोघांसाठी जान हाजीर आहे आपली. श्वेता म्हणाली, हो, तू सांग काय करायचं. आम्ही शक्य ते सगळं करू. कामिनी म्हणाली, मग मी काय सांगते ते अगोदर पूर्ण नीट ऐका. मग तुम्ही ठरवा की मला मदत करायची की नाही. श्वेता सचिन म्हणाले, बोल. कामिनी म्हणाली, आपला प्रोजेक्ट पुणेच्या ऑक्सिबिस्टसाठी सिलेक्ट झालाय हे तुम्हाला माहिती आहे. आपण त्या ऑक्सिबिस्टला जाणं कॅन्सल केलं कारण मला घरून पाठवत नाही आहे. या ऑक्सिबिस्टला अजून 10 दिवस आहेत. आता आपण त्या ऑक्सिबिस्टला जायचो, पण तिकडे राजला बोलवायचं म्हणजे आम्हाला भेटता येईल. श्वेता म्हणाली, अगं पण हे कसं शक्य आहे? तुला घरून पाठवत नाही, मग कसं जाणार? कामिनी म्हणाली, त्यासाठीच तुमची मदत हवी. श्वेता म्हणाली, म्हणजे? संतोष म्हणाला, मला थोडं समजते. म्हणजे आपण तिकडे जायला तुझ्या घरच्यांना समजायचं आणि तिकडे तुम्हाला बघणार कोणी नसणार, म्हणजे काही प्रॉब्लेम होणार नाही, बरोबर? कामिनी म्हणाली, करेक्ट. संतोष म्हणाला, पण आम्ही तुझ्या घरी अगोदर पण समजावून सांगितलं होतं, पण नाहीच बोलले ना ते. मग आता कसं ऐकतील? कामिनी म्हणाली, तेच तर महत्त्वाचं काम आहे आणि त्यात तुमची मला मदत हवी. श्वेता म्हणाली, म्हणजे? कामिनी म्हणाली, म्हणजे बघा, माझ्या घरचे काय ऐकले नाहीत कारण त्यांना तुम्ही समजावून सांगितलं, पण हेच काम आपल्या डिपार्टमेंटच्या कोणत्या सरांनी केला तर? संतोष म्हणतो, ते का करतील पण असं? कामिनी म्हणाली, तेच शोधायचं आहे. कोण हेल्प करेल आपल्याला? तुला काय वाटतं, कोणाला सांगू शकतो? श्वेता म्हणाली, तू बरी आहेस ना कामिनी? काय विचार करतेस? कोणाला कळलं तर काय होईल याचा विचार केलास का तू? जगाचं सोड, तुझ्या घरात कळलं तर काय होईल? कामिनी म्हणाली, मग काय करू मी? असंच राहू का? अगं 3 महिने त्याला भेटण्यासाठी तडपतीये मी. मला दुसरं काहीच सुचत नाहीये. मला हाच मार्ग दिसतोय. आता तुमच्यावर आहे मला मदत करायची की नाही. श्वेता म्हणाली, मदत तर करायची ग, पण हे सगळे खूप अवघड आहे आणि सगळं हे नीट नाही झालं तर खूप प्रॉब्लेम्स होऊ शकतात. संतोष, तुझं लक्ष कुठे आहे? बोल काहीतरी. संतोष म्हणतो, प्रकाश सर. श्वेता म्हणाली, आता त्यांचं काय मध्येच? याला एक सिरियस गोष्टीत काहीही सुचतं. आम्ही काय बोलतोय, तू काय बोलतोयस, कशाचा काही संबंध नाही. संतोष म्हणतो, तू जरा शांत बस ग. कामिनी म्हणाली, तुझ्या डोक्यात काय चालले आहे? संतोष म्हणतो, हे बघ कामिनी, आपल्या पूर्ण डिपार्टमेंटमध्ये एक प्रकाश सरच आहेत जे तुझी मदत करू शकतात. तू त्यांची लाडकी आहेस. ते मनाने खूप चांगले आहेत आणि मी असं ऐकलंय की त्यांची पण गर्लफ्रेंड आहे, म्हणून ते तुला चांगलं समजून घेऊ शकतात. श्वेता म्हणाली, हां बरोबर, ते खूप चांगले आहेत. तेच ही गोष्ट पूर्ण करू शकतात. संतोष म्हणतो, बघितलं म्हणून म्हणतो, माझं ऐकत जा. नेहमी मी बरोबरच बोलतो. श्वेता म्हणाली, हां ठीक आहे, लगेच हरभऱ्याच्या झाडावर चढू नकोस. कामिनी म्हणाली, अरे किती भांडता. पण संतोष, हे सगळं त्यांना सांगणार कोण? संतोष म्हणतो, अगं मी असताना काळजी का करतेस? असं पण ते माझ्या रूमजवळच राहतात, त्यामुळे मी बोलू शकेल. कामिनी म्हणाली, ठीक आहे, तू बोल त्यांच्याबरोबर. मी एक ऑडिओ क्लिप तुला पाठवते, ती पण ऐकव त्यांना. थोडा वेळ कामिनी शांतच बसते. संतोष म्हणतो, मी म्हटले ना तुला की काळजी करू नको. कामिनी म्हणाली, हो, पण हे सगळं नीट होईपर्यंत चेन येणार नाही. संतोष, तू आजच बोल हा त्यांच्याबरोबर. संतोष म्हणतो, हो आजच बोलेल. कामिनी म्हणाली, बरं मी निघते आता. परत घरी जायला उशीर झाला तर तिकडून ऐकावं लागेल. संतोष, मी तुला ऑडिओ क्लिप पाठवते घरी जाता जाता, ओके? उद्या भेटू परत. प्लीज संतोष, चांगली न्यूज घेऊन ये. आता एक एक क्षण युगासारखा वाटायला लागलाय आणि खूप मोठा थँक्स. तुमचे उपकार मी कसे फेडणार माहीत नाही, पण तुम्हाला जेव्हा कधी गरज लागेल तेव्हा मी नेहमी असेन. संतोष म्हणतो, हो खूप मोठी झाली आहे माहिती आहे,
मैत्रिणीवर कोणी उपकार करतं का गं? श्वेता म्हणाली. हो ना, तुला असंच बोलायचं तर आम्ही नाही करणार काही. हां. कामणी म्हणाली. ओके बाबा, सॉरी. संतोष म्हणतो. ठीक आहे, माफ केलं तुला, पण आता घरी नीट जा, सगळं ठीक होणार आहे. ओके. श्वेता म्हणाली. हो, आणि पोहोचल्यावर फोन किंवा मेसेज तरी कर, बाकी आपण उद्या बोलू. ओके.